आपल्याला चालत जायचं आहे अजून. इथून आपल्याला पूर्ण स्टॅच्यूचा पूर्ण व्ह्यू दिसतो आपल्याला बघा. कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये पण मावत नाही आहे. युनिटी ग्लो गार्डन आतमध्ये जाऊया आपण आता. हे आहे आरोग्य वन. आता आम्ही आलो आहे मियावाकी फॉरेस्ट. आता आलो आहे आम्ही कॅक्टस गार्डनच्या इथे, बटरफ्लाय गार्डन. आम्ही आलो मेज गार्डनमध्ये आणि इथे सगळे पॉईंट कव्हर करायचे असतील तर टाईम फक्त लक्षात ठेवून जावं लागतं. हे आहे डिनो ट्रेल. आता आम्ही आलो जंगल सफारी बघायला. पोपडच आहे सगळे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आमचा गुजरातमधला तिसरा दिवस आहे आणि आता मी बाहेर पडलोय. थोडं नाश्ता वगैरे केला मस्त लवकर उठून आणि आता जंगल सफारी वगैरे करायला जाणार आहे. छान रेडी झालोय. तर आमच्या म्हणजे गाडी येते आमच्यासाठी, वाट बघतो आणि मग थोड्या वेळाने निघणार. आता मस्त रेडी झालोय. आता सकाळचं वातावरण बघा किती छान आहे. इकडे झाडं झुडपं छान वाटतं वातावरण, थंडावा आहे असा. आम्ही राहतो ते होमस्टे, अंश होमस्टे. छान फॅसिलिटीज आहे, म्हणजे रूम वगैरे अगदी मोठे आहे, खाण्यापिण्याची पण चांगली सोय. नमस्कार मंडळी, आम्ही ते आता अंश होमस्टेमध्ये आलो गुजरातला. या मॅडम आहेत इकडच्या, यांनी आम्हाला 3 दिवस मस्त ट्रीट केलं. चांगली आमची व्यवस्था झाली खाण्यापिण्याची, राहण्याची. चांगलं वाटतं मॅडमला भेटून. आणि मॅडम परत फॉरेस्ट ऑफिसर पण आहेत. तुम्हाला बघून वाटणार नाही, पण ते फॉरेस्ट ऑफिसर आहेत. एवढं मोठं होमस्टे चालवतात, घरातलं सगळं. नक्कीच अभिमान असतो. अच्छा लगा 3 दिन और भी रह जाते, लेकिन फिर बाकी आगे का भी प्रोग्राम है ना. नेक्स्ट टाइम वापस ट्राय करेंगे. और भी फॅमिली हमारे रिश्तेदार वगैरे. हे आहे अंश होमस्टे, जिथे आम्ही थांबलेलो आहे. इथे रोडवरच असं हे आहे आणि आमची गाडी आलेली आहे. चला, डे 3 आमचा प्रवास आता सुरू झाला. जंगल सफारीला चाललो आहे आम्ही. आता बसमध्ये बसलेलो आहे. बस कंटिन्यू फिरतच असतं स्टेशनपासून. तुम्हाला जिथे जायचं तिथे फक्त त्यांना सांगायचं, ती लोक तिथे थांबवतात. आता आम्ही आलो जंगल सफारी बघायला. हा एंट्रन्स आहे. एंट्रन्सलाच बघायला सिंह लावलेला आहे. तर आपण जातोय आतमध्ये. इकडचा टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. सरदार पटेल झूलॉजिकल पार्क म्हणजे जंगल सफारी. वेगळं जातो गवताच्या आतमध्ये. अरे हो, कॅट्स झोपले. तेंदुआ गेला, बिळामध्ये गेला, घरी गेला तो. चला
वीडियो चाहिए फोटो लेकर के सेल्फी रखते सुरुवातीलाच आम्हाला वाघांचं दर्शन झालंय त्याच्यामुळे ह्या साईडला ऊन आहे ना म्हणून इथे येत नाही तिकडे थोडी शाडू आहे चला तिथं येतं बघ पण मग मध्ये भिंत का टाकली का माहिती दोघांच्या मध्ये तो जगवरच होता तो जगवार आपण व्हाईट लाईन बघूया इथे आपल्याला दिसतं व्हाईट लाईन बसलेला आहे तिथे टायगर बघूया कुठे आहे एवढे पैसे खर्च इथे बेंगॉल टायगर झोपलेला दिसतोय इथे आपल्याला साप वगैरे बघायला मिळतील तिकडे पण आहे तिथे पण आहे काय ट्रॉल करतोय ना आतमध्ये बिळाच्या आतमध्ये वेगळे कलरचे ते तिकडे हा कलर वेगळा अजून कुठे बरं लाकडाची
हे बघ, त्याला इंजेक्शन द्यायला गेलं वाटतं. हे बघ कसे इंजेक्शन देतात त्यांना. गाडीतून असं लांबून दाखवलं. हां का इथे आपल्याला मोराचं दर्शन झालेलं आहे. फ्लेमिंगो. मागे कोण आहे तुझी का ते? हा कोंबडा आहे ना. हा जाते समोरून तो. हा बघ, त्याचं स्क्वेअर मध्ये कोंबडा आहे ना. थांबा धडपडी मम्मी आमची. जवळच जवळ भेटला प्रश्न. व्हाईट वाले व्हाईट ब्लॅक बक सफेद कृष्ण हवं इथे आला. हा जवळ आला. तू किती आला जवळ आला. दोन्हीकडे हे ते पूर्ण व्हाईट आहे. त्याचं व्हाईट आहे. आपण ते तेच आहे. राईट साईडला एकच आहे. खायला दिलं की नाही काय माहिती. खातोय तो. हरणांची टिपक्या टिपक्यावाले लोक चालत पण जातात. म्हणजे आपलं रस्त्याचा जवळ आला बाहेर येतो. जसं ऊन कमी बाहेर येतो. स्माइल प्लीज. एक सेल्फी. राग आलाय त्यांना. बघायला भेटेल. नको ते मस्त एकदम कलरफुल फुलं आपल्याला बघायला दिसतात. वेगवेगळ्या कलरची फुलं आलेली आहेत आता.
मजा येते की नाही? मस्त जंगल फिरतो मी, जंगल सफारी. आता हा एरिया पूर्ण असं फुलांचा आहे, कलरफुल सगळे कलरफुल फ्लॉवर्स आहेत सगळीकडे, वेगवेगळे कलर. इथे पण आहे तरी. हा इथे ते झोपलाय. आपल्याला मगर दिसतं. तीन आहेत ते तिथे. हा बाबा इथे तोंड पण आहे आणि तिथे एक आहे. एक तिकडे पण आहे वर. बघ ना, पाण्यात पण आहे. इथे पण आहे. मोठ्या संख्येने मगर आपल्याला दिसते तिथे. इथे एक आहे, तिथे एक आहे. हा बघा. गेला तिथे. एवढे दगड असतात ना. चालते बघ कसं. म्हणजे दोन्हीकडे ते माशी. झोपलंय तिथे एकदम. हो? खाली वाट, खाली वाट. हा बघ ना कुठे गेला. अरे हा इथून दिसतो बघ बरोबर असा. इकडे बघ रे जरा. U-turn दिला. इथे पण कोणतं साउथ अमेरिकन कोट. हा दिसतंय. तेच असणार. नाही मध्ये पिंजरा आहे. हा एक पिल्लू आहे. साऊथ अमेरिकन वॉटर. काठी पण आहे तिथे पण. त्या साईडने जवळ आला. त्या साईडने जाऊ शकतो. चला खायला बघ कसं दिलं त्यांनी ते. फळं दिले. भरला बघ. पोपट आहे वेगळ्या प्रकारचं. कलरफुल आहे. कलरफुल पोपट. त्याच्या पाठीमागे ब्लॅक कलरचा पण आहे. बघ नाही बाई ते किती वरच आहे. जवळ जवळ आहे.
ते पाण्यामध्ये आपल्याला पोहताना दिसत आहेत. मस्त फोटो बना. खेळतोय बघा एकटाच. पोपडच आहे सगळे. वेगळं दे बाबा, भांडतात ऍक्च्युली. असं हे बंधन नाहीये आतल्या वर पण जाऊ शकतात ती लोक, नाहीतर किती वर जाणार आहे. मी अरे ये बैठे क्या है ये? वर नाही दोन जातीचे होते वेगवेगळे. ते आपल्याला झेब्रा बघायला मिळत आहे. जिराफ पण आहे. झेब्रा आणि जिराफ एकत्रच आहेत. धावतात पण कसे. इथे आलेला वाटतं. इथे आम्ही आता दुपारी सगळं बघून आलो. जंगल सफारी आणि इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे बाहेर आम्ही जेवायला बसलो. पावभाजी, पुलाव, छोले कुलचा, वेगवेगळ्या अशा डिश घेतलेल्या आहेत. चला, आमच्या गुजरात सफारीचा शेवटचा दिवस. शेवटचा पण आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचं शेवटचं दर्शन घेऊन आता सरळ रूमवर जाणार आणि तिथून संध्याकाळी ट्रेनने मुंबईसाठी ट्रॅव्हल करणार. चला आता मंडळी, आज आमचा गुजरात एकता नगर मधला शेवटचा दिवस आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आता आम्ही प्रवासासाठी या ट्रेन मध्ये बसलेलो. आता आमच्या थोड्या वेळाने आमची ट्रेन चालू होईल. आम्ही ट्रेन मध्ये बसलोय. थोड्या वेळाने प्रवास सुरू आमचा महाराष्ट्रासाठी. जय महाराष्ट्र. आणि एकता नगर मध्ये मजा आली. 3 दिवस राहिलो, मस्त फिरलो, सगळीकडे मजा केली आणि गुजरातचा थोडा अनुभव आला, चांगला वाटलं. चाललो होतं आम्ही महाराष्ट्रात. चला भेटूया आता पुन्हा महाराष्ट्रात.